पितृदोषाची 8 लक्षणे, कारणे व उपाय. नमस्कार मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले नाहीत किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो. हे केवळ एका पिढीतून नाही तर पिढ्यानपिढ्या चालू आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाचे 15 दिवस पितरांना समर्पित असतात. पितृपक्ष हा पितरांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि दान करण्याचा विशेष काळ आहे. एवढेच नाही तर पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करण्यासाठी पितृपक्षाचा काळही उत्तम मानला जातो. हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्दशी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होते, परंतु यंदा या दिवशी श्राद्धाची तिथी नसेल. भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो. 18 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. या काळात पिंडदान, ब्राह्मण भोजन, तर्पण, दानधर्म या विधींना सुरुवात होईल. पितृपक्षाचा पंधरवडा हा 18 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. पितृपक्षात सर्व देवीदेवतांची पूजा केली जाते. तसेच पितरांची पूजाही केली जाते. पितरांची पूजा करण्याची योग्य वेळ ही सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 उत्तम काळ मानण्यात आला आहे. हिंदू पंचांगात अभिजित मुहूर्त पाहून श्राद्ध केले जाते. या काळात मनोभावे पितरांचे तर्पण करायला हवे. तसेच ब्राह्मणाला अन्नदान करून दक्षिणा द्यावी. पितृदोषाने त्रस्त असलेल्या व्यक्तीला अनेक प्रकारे त्याचे संकेत मिळतात. पितृदोषाची लक्षणे धर्म आणि ज्योतिषशास्त्रात सांगितली आहेत. तुमच्या घरात किंवा जीवनात अशा घटना घडत असतील तर सावध राहून पितृदोष टाळण्यासाठी उपाययोजना करा. चला जाणून घेऊया पितृदोषाची लक्षणे. अशा घटना पितृदोषाची लक्षणे आहे. पूर्वजांना राग आला तर जीवनात अनेक संकटे येतात. याला पितृदोष म्हणतात. त्यामुळे घरात अनेक प्रकारच्या घटना घडू लागतात. 2. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी विनाकारण तणावात असेल आणि तुम्हाला त्याचे कारण समजत नसेल तर त्यामागचे एक कारण पितृदोष असू शकते. अशा स्थितीत पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करावेत. 2. कोणत्याही कारणाशिवाय तुमची झोप उडाली आणि तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील तर हे देखील पितरांच्या रागाचे कारण असू शकते. 3. पिंपळाच्या झाडात त्रिदेव वास करतात, पण घरात पिंपळाचे झाड लावणे फारच अशुभ आहे. अनेकदा पिंपळाचे झाड स्वतःहून घरांमध्ये उगवते. जर तुमच्या घरात पिंपळाचे रोप स्वतःच उगवले तर ते पितरांच्या नाराजीचे लक्षण असू शकते, पण ते तोडून टाकता त्याची पूजा केल्यानंतर ते माती सोबत बाहेर काढून मंदिरात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लावावे. 4. घरामध्ये अचानक तुळस सुकणे देखील पितृदोषाचे लक्षण असू शकते. ही घटना सांगते की कुटुंबात काही मोठी समस्या असू शकते. त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करा. तसेच दानधर्म करा, देवपूजा करा. 4. घरातील रोजची भांडणे हे पितृदोषाचे लक्षण आहे. पितरांची नाराजी घरातील सुखशांती हिरावून घेते. नात्यात अंतर आणते. 5. याशिवाय विवाहयोग्य मुलामुलीचे लग्न होणे, संततीचे सुख मिळणे, संतती वाढीस अडथळा येणे हेही पितृदोषाचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत पितृदोषापासून लवकरात लवकर सुटका करण्यासाठी उपाय योजले पाहिजेत. 6. पितृदोषामुळेही व्यवसायातून नोकरीत कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान होऊ शकते. 7. घरात उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी कोणीही आजारी असणे. 8. घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर त्याला पितृदोष कारणीभूत ठरू शकतो. या उपायांनी पितृदोषापासून मुक्ती मिळेल. एक रोज हार अर्पण करा. तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पितरांचा फोटो दक्षिण दिशेला लावा.
यासोबत रोज पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करावे. 2. पिंपळात पाणी अर्पण करा. दुपारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. यासोबतच फुले, अक्षत, दूध, गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करून पितरांचे स्मरण करावे. पॉइंट दिवा लावा. रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावावा. जर तुम्ही रोज जाळू शकत नसाल तर पितृ पक्षातील जौरा अवश्य जाळून टाका. 4. गरीब मुलींचे लग्न लावा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गरीब मुलींचे लग्न लावा. वैवाहिक जीवनात कोणाची मदत केल्याने पितृदोषातूनही सुटका होईल. अशा प्रकारे हे आहेत लक्षणे आणि उपाय नक्की करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईक करा. धन्यवाद.